आम्ही रांगेत उभे आहोत. कामाचं काय करायचं? नुसतं आधार लिंक आहे का ते बघायला. आणि हे 150 रुपये कशासाठी? सर्व्हर पण चालत नाही. मित्रांनो, मार्च महिना आता संपलेला आहे आणि कर्ज माफीच्या जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला आता थोडीशी गती मिळणं सुरू झाली आहे आणि यातच सरकारने पुन्हा एक नवी घोषणा केलेली आहे की जी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तर ते नेमकं कुठल्या शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे आणि कुठल्या पद्धतीचं केलं जाणार आहे आणि याचे पात्रता आणि निकष नेमके काय असतील हे सरकारकडून दरवेळी वेगवेगळे निकष पात्रता हे जाहीर केल्या जातात, बदलल्या जातात. सरकारी झोपेतून उठल्याबरोबर वेगळा आदेश काढतं किंवा वेगळा निर्देश देतं. दुपारी नाश्त्याच्या टायमाला सकाळी पुन्हा वेगळं काहीतरी सांगतं, सकाळच्या जेवणाला वेगळं सांगतं, दुपारच्या झोपायच्या वेळी वेगळं सांगतं आणि संध्याकाळच्या जेवणाला वेगळं सांगतं. हे असे सरकार हे म्हणजे त्या सरड्याच्या कातडीसारखं सातत्यानं आपला रंग बदलत असतं आणि सरकारचं कुठल्याही गोष्टीबाबत एक निश्चित धोरण ठरलेलं नसतं आणि त्याच्यामुळं मग या गोष्टीमुळं काय होतं की मग या कागदी ससेमिऱ्यात शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही योजनेचे जे काही लाभार्थी असतील तर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याऐवजी मग भीक नको पण कुत्रावर अशी सगळ्यांची गत होऊन जाते आणि मग त्या कागदी ससेमिरेचा नाद सोडून बरेच लोक मग याच्यापासून लांब राहणं पसंत करतात. सरकारने जे काही सहकार खात्याकडून बँकर्स कमिटीने जे काही सरकारकडे अहवाल सादर केलेला आहे की जे काही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने सरकार ज्या कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंत लाभ देणार आहे तर राज्यातील एकूण शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास 1,33,00,000च्या आसपास आहे आणि याच्यामध्ये जे काही या कर्जमाफीच्या अहवालानुसार जे काही पात्र ठरणारे शेतकरी आहेत तर ते जवळपास 24,77,000 म्हणजे जवळपास 25 लाखाच्या आसपास शेतकरी हे या कर्जमाफीसाठी 2 लाखापर्यंत पात्र ठरणार आहेत आणि मग उरलेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. मात्र मग जर 1,33,00,000 शेतकऱ्यातून जर 25 लाख शेतकरी हे 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरत असतील तर उरलेल्या 1,10,00,000 शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मिळणार का हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. मात्र याचं नेमकं उत्तर काय असणार आहे तर याबाबत जे काही सरकारकडून जे काही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे प्रत्यक्षात तो 35,000 कोटीच्या आसपास तो लाभ आहे आणि ही आकडेवारी एवढ्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून मिळणार आहे. आणि मग याच्यासाठी पात्रता आणि निकष काय ठेवलेले आहेत तर की 30 सप्टेंबर 2025 रोजी जे शेतकरी अल्प मध्यम आणि दीर्घ मुदती कर्ज प्रकारामध्ये थकीत होते तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं आधी एक मध्यम मुदती म्हणजे सिंचन किंवा पाईपलाईन साठी किंवा इतर शेतीच्या प्रयोजनासाठी मग जसं ट्रॅक्टर असेल किंवा एखादं शेती साहित्य खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये कर्ज घेतला असेल पाईपलाईन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी 2-3 महिन्यांनी त्यांनी पीक कर्ज घेतलं 1 लाखापर्यंत. म्हणजे असं त्याच्याकडे 2 कर्ज खाते झाले आणि मग 2 कर्ज खाते झालेले असताना मग आता दोन्ही कर्ज खाते जर थकीत झाले असतील आणि त्याची जर रक्कम व्याजासह समजा 5 लाखाच्या वर गेली असेल तर त्याच्यातून 2 लाख रुपयाचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे प्रथम दर्शनी यातून शेतकऱ्यांचा जो प्रत्यक्ष फायदा म्हणजे जे काही शेतकरी आहेत तर होण्याऐवजी त्याचं नुकसान होणार असं काही या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. की जसं उदाहरणार्थ एखादा शेतकरी 1 लाख रुपयाचं पीक कर्ज घेतो आणि 1 लाख रुपये त्याला ते एका वर्षाच्या आत जर भरलं तर त्याला ते बिनव्याजी असतं आणि मग काय होतं की पहिल्या वर्षी ते थकीत झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या वर्षी त्याला जे वर्षभराचं जे काही व्याज आहे तर 1 लाखाचं जवळपास त्याला 12% जरी व्याज पकडलं तर त्याचे 12,000 होतील. परंतु मात्र तिथून पुढे त्याला 2% दंड व्याज हे अतिरिक्त द्यावं लागतं. त्याच्यानंतर थकीत झालं तर बँका पुन्हा त्याच्यावर वेगवेगळे चार्जेस लावतात आणि मग त्याच्यानंतर जी कर्जाची व्याज आकारणीची जी काही प्रक्रिया असते तर बऱ्याच बँका याच्यामध्ये काय करतात की असा खेळखंडोबा करतात की मग पहिल्या वर्षी समजा 12 महिन्यात जर त्याच्याकडे 1,12,000 कर्ज थकीत होत असेल म्हणजे 12,000 रुपये व्याज अधिक 1 लाख रुपये मुद्दल तर 13व्या महिन्यात त्याचं 2,000 रुपये व्याज त्याच्यात वाढायला पाहिजे. मात्र त्याला दंड व्याज 2% अतिरिक्त लावून 1,12,000ला ते व्याज लावलं जातं. मग ती दुसऱ्या महिन्यात म्हणजे 13व्या महिन्यात ती व्याजाची रक्कम होते 1,14,000 आणि मग जवळपास
2 ते 2.5 वर्षातच ती रक्कम दुपटीपेक्षा जास्त व्हायला जाते. म्हणजे तुम्ही जर एफडी केली तर 7 ते 8 वर्ष तुमची रक्कम दामदुप्पट व्हायला लागते. मात्र या कर्जाच्या रकमेमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये यांची जी रक्कम असते तर ती रक्कम दामदुप्पट व्हायला 3 वर्षाच्या आतच ती दीडपट दुप्पट त्याच्याही पुढे ती आकडा सरकत असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा बँका काय करतात की साधा त्यांनी एक फुकटचा 10 पैसे खर्च करून मेल जरी टाकला तरी त्याच्यावरती वसुलीचे चार्जेस किंवा बऱ्याचदा रिकव्हरी एजन्सीचे एजंट त्या ठिकाणी वसुलीसाठी पाठवतात किंवा बऱ्याचदा साध्या पोस्टानं 25 रुपयाच्या रजिस्टर पोस्टानं खर्च करून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात. तर त्या नोटिशीचा खर्च 2,000 3,000 5,000 असा त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्याला लावला जातो. ही बँकांकडून सरळ सरळ ही अशी लुबाडणूक होते. आणि मग 1 लाखाचं व्याजासकट जर रक्कम 3.5-4 लाख जर होत असेल किंवा 3 लाख होत असेल तर 3 लाखातले 2 लाख रुपये जर माफ होत असतील तर 1 लाख रुपये त्या शेतकऱ्याला ते भरावेच लागणार असं काही या क्षेत्रातील जाणकारांचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुसरीकडे जर 2 खाते असतील, एक पीक कर्जाचंही खातं थकीत झालं आणि दुसरं ट्रॅक्टरचंही झालं किंवा पाईपलाईनचंही खातं थकीत झालं आणि त्याची जर रक्कम 3 लाख मुद्दल असेल आणि त्याची रक्कम व्याजासह 7 लाख रुपये झाली असेल तर त्याला त्याच्यातून 2 लाख रुपयापर्यंतची माफी मिळणार. बाकीचे 5 लाख रुपये त्याला भरावं लागणार. आणि ते जर त्यानं नाही भरले किंवा त्याचं कर्ज खातं जर नियमित केलं नाही किंवा त्याचे जर व्यवस्थित बँकांनी जर हप्ते करून दिले नाही तर तेही थकीत राहणार आणि एका वर्षात पुन्हा 7 लाखाला 7 लाख कायम होणार. म्हणजे आपल्या एका गावखेड्यामध्ये जे काही बोलतात की हागला आणि पोट गेलं ते सारखंच असते तशातला हा प्रकार होणार आहे. मात्र याच्यामध्ये जो काही फायदा मिळणार आहे तर ज्यांच्याकडं 2 लाखाच्या आत एकूण कर्ज रक्कम आहे तर त्यांना माफ झाल्याच्या नंतर त्यांचं जे काही आहे तर ती कर्जमाफीची रक्कम बँकांच्या खात्याला आल्याच्या नंतर म्हणजे बँकांना मिळाल्याच्या नंतर प्राप्त झाल्याच्या नंतर दुसरं पक कर्ज घेण्याचा किंवा संबंधित कर्ज घेण्याचा मार्ग त्या बँकांकडून मोकळा होऊ शकतो किंवा दुसऱ्या बँकेकडून ते घेऊ शकतात. हा एक शेतकऱ्याचा फायदा होणार. त्याच्यानंतर उरलेले जे काही 1,10,00,000 शेतकरी आहेत तर हे सगळे सरसकट नियमित कर्जदार आहेत असं अजिबात नाही. कारण याच्यामधले जवळपास 50% जास्त असे शेतकरी आहेत की ज्या महिला आहेत किंवा छोटे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 2 एकर 3 एकर 1.5 एकर असं जमिनीचं क्षेत्र आहे. आणि मग ह्या शेतकऱ्यांची परवड कुठे होते तर त्यांना कुठेतरी पीक कर्ज घ्यायचं असते किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जर 2 एकर शेती असेल तर त्याला बँका 30 ते 40 हजाराच्या दरम्यान त्याला कोरडवाहू असेल तर पतमर्यादा देतात. ओलितासाठी 50,000 त्याच्यावर ते कर्ज रक्कम देत नाहीत पीक कर्जाचं. आणि मग त्याच्यासाठी 7-12 8 फेरफार हैसियत दाखला चतुर्सीमा नकाशा आधार पॅन अमकं डमकं हे कागद मागितले जातात. आणि मग त्याच्यातही तो ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे जातो तालुक्याच्या ठिकाणी ज्या काही 3-4 राष्ट्रीयकृत बँका असतात तर त्या बँकांकडून पहिल्यांदा त्यांना उत्तर येत आहे. याच्यावर ज्या काही समित्या असतात मग जिल्हा अग्रणी बँक असेल त्याच्यानंतर स्थानिक प्रशासनातील लोक असतील जिल्हा अधिकारी कार्यालयातले महसूल प्रशासनातले पंचायत प्रशासनातले तर या लोकांचं याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतं. फक्त ही चहा पाण्यापुरते मिटिंगापुरते आणि त्याचा भत्ता काढण्यापुरते याच्यातच फक्त कागदीपत्री आकडेवारी दाखवण्यापुरतेच मर्यादित असतात. त्यांना कुठलाही फॉलोअप घ्यायचा नसतं. फक्त बोलाचाच कढी आणि बोलाचाच भात अशा पद्धतीने ही लोक वावरत असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये ती बँक त्याला उत्तर देते पहिल्यांदा तर या टेबलवरून त्या टेबलवर त्याला 3 दिवस 4 दिवस फिरवलं जातं आणि इकडून तिकडून ऍग्री ऑफिसर त्याला फील्ड ऑफिसर भेटला तर तो सांगतो की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. आणि मग दत्तक नाही तर हे असं कुठेही डिस्प्ले नसतं किंवा ते त्याला लेखी देत नाही की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. मात्र तो शेतकरी काय बिचारा एक शोषित पीडित जमातीचा प्रतिनिधी असतो. त्याला तोंडवर करून बोलायची मुभा नसती. ही या कृषी प्रधान देशाची अवस्था आणि व्यवस्था आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये मग तो दुसऱ्या बँकेकडे जातो. दुसऱ्या बँकेकडून तेच उत्तर येतं की तुम्ही पहिलीकडे जा. आणि मग अशातून तो नॅशनलाइज बँकेचा नाद सोडून देतो आणि मग कुठेतरी गावातल्या गावखेड्यातल्या सोसायटीकडे जातो. सोसायटीकडे गेल्याच्या नंतर तो हा कागदाना तो कागदाना त्या कागदी ससेमिरात ते शेवटी नंतर सगळे कागद जमा केल्यावर म्हणते नाही नाही हे तुमचं सामायिक क्षेत्र आहे आणि या सामायिक क्षेत्रात आपल्याला पीक कर्ज देता येत नाही. मग तुमच्या भावाचं किंवा या सामायिक क्षेत्रातल्या दुसऱ्या खातेदाराचं सुद्धा आपल्याला ॲफिडेव्हिट लागेल आणि त्यांच्याकडून काहीतरी लेखी लागेल. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेत तो कर्ज घ्यायचं नान सोडून देतो. कुठून तरी एखाद्या सावकाराकडून व्याजाने पैसे आणतो आणि आपली शेती बाडी भागवतो. मग या शेतकऱ्यांना अशा छोट्या शेतकऱ्यांना काय मिळणार हाही एक प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.